भुवनेश्वर इथं आयोजित अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल झालं। 2047 पर्यंत भारताला पूर्ण विकसित राष्ट्र आणि 2027 पर्यंत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे, असं शहा यांनी यावेळी बोलताना सांगितलं। सीमेवर उदयाला येणाऱ्या सुरक्षाविषयक आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली। दहशतवाद, नक्षलवादाचा बिमोड तसंच अंमली पदार्थांना प्रतिबंध करण्यासाठी शून्य सहिष्णुता धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं शून्य सहिष्णुता कृती योजनेच्या दिशेनं पुढाकार घेण्याचं आवाहन शहा यांनी केलं आहे। जम्मू आणि काश्मीर, ईशान्येकडील भाग आणि नक्षलवादी कारवायांनी ग्रस्त राज्यांमध्ये सुरक्षाविषयक स्थितीत लक्षणीय सुधारणा करणाऱ्या कामगिरीबद्दल शहा यांनी समाधान व्यक्त केलंय। 3 नव्या फौजदारी कायद्यांमुळेच देशातील फौजदारी न्यायप्रणालीच्या स्वरूपात परिवर्तन झालं असून ती शिक्षाभिमुखतेकडून न्यायाभिमुख बनली आहे। नव्या कायद्यांचा आत्मा भारतीय परंपरेत रुजलेला असल्यावर त्यांनी यावेळी भर दिला।